सिद्धरामेश्वरच्या यात्रेचे मुख्य विधी 12 ते 16 जानेवारी दरम्यान पार पडणार आहेत. 12 ते 16 जानेवारी दरम्यान यन्नीमज्जन म्हणजेच तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदीपन सोहळा, शोभेचे दारूकाम, कप्पडकळी आणि देशमुख वाड्यात योगदंड पूजनाने यात्रेची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी मावा, गुटखा खाणाऱ्यांना नंदीध्वज पकडण्यास देणार नसल्याचा निर्णय यात्रेच्या मानकऱ्यांनी घेतलाय. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरच्या या गड्डा यात्रेला जवळपास 900 वर्षाची परंपरा आहे. यात्रेतील प्रमुख विधी असलेल्या अक्षता सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित असतात. यात्रेला सोलापूरसह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून देखील भाविक येत असतात. दरवर्षी प्रथेप्रमाणे मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा पार पडतोय. सिद्धरामेश्वरची यात्रा उद्या दिनांक 12/1/2025 पासून सुरू होत आहे. तत्पूर्वी 11 तारखेला रात्री 12:05 मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवस सांज चढवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. 12 तारखेला सकाळी 8:30 वाजता मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाचे हिरेबो देशमुख यांची पूजा होऊन नंदीध्वज बाहेरून येतात. पहिला योगदान देतो, तर पालखी येते, त्यानंतर नंदीध्वज उभारतात. योगदंड पुढे गेले की मागं पालखी येते, नंदी होतात. त्याप्रमाणे यात्रेला सुरुवात होते. किती दिवसाचा हे सोपस्कार असणार? हा 4 दिवसाची यात्रा आहे. दुसरा 13 तारखेला अक्षता, 14 तारखेला होम येते, 15 तारखेला दारूकाम, 16 तारखेला कपडकाळीचं कार्यक्रम देशमुखांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक कार्याचा सांगता कार्यक्रम होतो. आम्ही जो भगवा ड्रेस घालतो 4 दिवस 2-3 दिवस, तो भगवा त्या ठिकाणी प्रसाद घेतल्यानंतर घरी येऊन तो उतरतो. पुन्हा संध्याकाळी मल्लिकार्जुन मंदिरात 7 काठ्या येतात. त्या ठिकाणी 7 काठ्याचे 5 फेऱ्या झाल्यानंतर हिऱ्यापोंची असते पूजा होऊन यात्रेचा सांगता कार्यक्रम होतो. भाविकांना काय आव्हान करायचं? सर्व भाविकांना म्हणजे कळकळ विनंती आहे, होणाऱ्या यात्रेला या सोलापुरातील सर्व भाविकांनी आम्हाला सहकार्य करावे. आपण सर्वांनी मिळून ही यात्रा गुणाने, गोविंदाने, आनंदाने यात्रा पार करू आणि त्या सिद्धरामचरणी आम्ही असं प्रार्थना करतो, येणारा जो 2025 जो साल आहे तो आनंदाने आणि गुणाने, गोविंदाने व्हावा असं